मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। बच्चू कडूंचा मुलगा सुद्धा आंदोलनात सहभागी। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनात प्रहारचं आंदोलन। अमरावती टोल नाक्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी टायर पेटवलं। मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। निवडणुकीमध्ये महायुतीला निवडून द्या अशी ॲडव्हान्समध्ये विनंती करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मतदारांना साथ। दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा। सुळेंकडून कौतुक तर मोदींकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। पवारांनीही मानले आभार। भाजपमध्ये स्थानिक विरोध झुगारून सुधाकर बडगुजरांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला होकार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे भगीरथ भालके शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। तर नाराजीच्या चर्चांदरम्यान भालकेंनी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळांसह भरत गोगावलेंची भेट घेतल्याची माहिती। ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरचा गेम। भारतानं आधीच कल्पना दिल्यानं पाकनं माणसं हटवली। नाना पटोलेंच्या वक्तव्यानं नव्या वादाचे आता चिन्ह। काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ है, पुन्हा एकदा सिद्ध। ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई। पटोलेंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची टीका। माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता। युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोनच पर्याय, राष्ट्रवादीच्या पॅनलशी की भाजपच्या पॅनलशी। पवारांची राष्ट्रवादी युती करणार याकडे आता लक्ष। इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाट यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप। शिरसाटांनी 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा दावा। सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार, जलील यांचा इशारा। इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही, असे दलाल खूप येतात आणि खूप जातात, संजय शिरसाट यांचा पलटवार। नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले। मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज महत्वाची बैठक। शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी बैठकीचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार। प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबियांना भेटणार। स्वर्गीय संतोष देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर। सांगलीमध्ये धर्मांतरणासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीनं गळफास घेतल्याचा आरोप। सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझ्या मुलीचा छळ, मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप। तर कुपवाडमधली धक्का। आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या। ग्रुप बुकिंग असल्यास गावातनं थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार। राज्यात 107 नवीन कोरोना रुग्ण। मुंबईतील 34 आणि पुण्यातल्या 44 रुग्णांचा समावेश। तर सध्या राज्यामध्ये 615 सक्रिय कोरोना रुग्ण। सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलासह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्कात 10% कपात। खाद्यतेलांच्या किमती आता कमी होणार। जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या कडब्याला आग। आगीमध्ये कडबा जळून खाक। नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। आजपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय। पुढील 5 दिवसांसाठी आता पावसाचा इशारा। एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा। जून महिन्यात सुद्धा उन्हाच्या झळा कायम। आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।